नमस्कार, दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राची शांतता आणि शान राखली। मुस्लिम विद्यार्थिनी बुरखा परिधान करून परीक्षेला बसू शकतील। इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेला मुस्लिम विद्यार्थ्यांना बुरखा घालून बसण्यास बंदी घालण्याची राज्यमंत्री नितेश राणे यांची मागणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज परिपूर्ण फेटाळून लावली। मंत्री दादा भुसे यांनी नितेश राणेंना पाठवलेल्या 4 ओळींना उत्तर देताना फसवणूक मुक्त परीक्षा घेण्यास आपले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले। ते म्हणाले, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। फसवणूक मुक्त परीक्षा हे शालेय शिक्षण विभागाचे उद्दिष्ट आहे आणि विद्यार्थ्यांनी बुरखा घातला किंवा नसो कोणत्याही परिस्थितीत फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल। सर्व केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल, जेणेकरून कोणताही गोंधळ तात्काळ थांबवता येईल। यासोबतच कोणत्याही विद्यार्थ्याची फसवणूक होणार नाही आणि संबंधित विभाग कोणत्याही परिस्थितीत फसवणुकीपासून मुक्त होईल असा दावाही मंत्र्यांनी केला। फसवणुकीच्या संभाव्य घटनांचा हवाला देत बोर्डाच्या परीक्षेदरम्यान वर्गात बुरखा आणि हिजाब घालण्यावर बंदी घालण्याची मागणी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी केली होती। त्यावर सर्व बाजूंनी टीका झाली होती। दरम्यान इतर मुस्लिम आमदारांसह अनेक मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे 2 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पत्र लिहून नितेश राणेंची ही मागणी असंविधानिक असून त्यांच्या या वादग्रस्त मागणीमुळे मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे, ज्याचा उद्देश अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा आहे। हे लक्षात घेण्यासारखे आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि HSC 12वीने या निर्णय घातलेला म्हणून दादा भुसे साहेब शिक्षा मंत्री महाराष्ट्र यांचं अभिनंदन मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। दादा भुसे साहेबांना मौलाना हफीज शेख अकबर साहेब यांनी फोन करून ही अभिनंदन केले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दक्कन न्यूज टुडे या चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। मुख्य संपादक सय्यद तन्वीर तनू सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड।